आलो आपण आणि त्याच्यानंतर थोडं स्टेबल झालं श्वास आणि पुढे आल्यानंतर आपल्याला पाण्याची कुंड मिळतात। हे आहे थंड पाण्याचं कुंड आणि ह्याच्यातून ह्या पाईपानी ह्या सगळ्या झाडांना पाणी दिलं जातं इथल्याच कुंडातून। अजून एक कुंड आहे पुढे, बहुतेक ते गरम पाण्याचं असावं कारण हे थंड पाण्याचं आहे। आता पुढे गरम पाण्याचं आहे का बघूया। हे अजून एक कुंड आहे, मी ते लहानपणी आलेलो त्यामुळे मला थोडंफार माहिती आहे। हे पण थंड पाण्याचंच कुंड आहे। आता पुढचं बघूया, अजून एक कुंड आहे। लहानपणी मी आलेलो इथे तेव्हा भाताचे दाणे म्हणजे तांदूळ तिथे टाकलेले जायचे, गंगा जमुना टाके। ओके, ह्याच्यात भाताची शीतं टाकायचे जेणेकरून तो भात म्हणजे तांदळाची शीतं टाकल्यानंतर त्याचा भात व्हायचा। हे आम्ही लहानपणी बघितलेलं आहे, जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी, त्याच्याहून आधी। आता हे बघूया, हे टाकं कसलं आहे। अजून एक आपल्याला दिसतं, पाणी पिण्यायोग्य नाही आहे पण पाणी आहे आणि यांना पाणी असतं कायम असं म्हणतात। आणि इथे पाण्याच्या पण टाक्या लावलेल्या आहेत जेणेकरून कोणी येणारी माणसं असतील ते पाणी पिऊ शकतील। आता माझा श्वास थोडा स्टेबल झाला आहे कारण मागे पण बघताय तुम्ही आणि पुढे पण सरसपाट रस्ता आहे चालायला। कच्ची वाट आहे पण चालायला चांगलं मिळतं आहे, त्यामुळे थोडा श्वास स्टेबल झाला आहे। आणि इथे खूप प्रकारची फुलं लावलेली आहेत बघा, तुम्हाला दिसत असतील। ही खूप प्रकारची फुलं आहेत, झेंडूची फुलं, अस्टरची फुलं आणि खूप प्रकारची शोची झाडं पण इथे लावण्यात आलेली आहेत। आता पुढे सरसपाट जागा आहे जिथे शिवरायांचा जन्म झाला, त्या ठिकाणी आपण पोचलो आहेत आणि हे ठिकाण बघण्यासारखं आहे। लहानपणी मी आलेलो, एकदम लहान होतो तेव्हा काय माहीत नव्हतं। आतमध्ये लिहिलेला शिलालेख पण मी वाचलेला, त्याचा फोटो पण आम्ही काढलेला, एवढं पण मला आठवतं। पण एवढं त्याचं महत्त्व नव्हतं माहीत, त्यामुळे आम्हाला जास्त जाणवलं नाही। आणि आत्ताच शिवजयंतीचा महोत्सव झाला इथे, त्यामुळे इथे लाईटिंग पण केलेली आहे। आणि आतमध्ये जाऊन बघूया, आतमध्ये परमिशन असेल तर आतमध्ये कॅमेरा घेऊन जाऊ, नाहीतर आपण पुढे जाऊ जिथे शिवरायांचा जन्म झालेला। आता इथे बघूया, पण आतमध्ये शिवरायांची बालमूर्ती आणि त्यांच्याबरोबर जिजाऊ माता म्हणजे त्यांची आई यांची मूर्ती, अशी दोघांची, आई आणि मुलाची मस्त मूर्ती आहे। इथून आपल्याला पूर्ण जुन्नर आपल्याला इथून पूर्ण बघायला मिळेल। आणि ज्यासाठी आपण धावत आलेलो, वाट बघत होतो, सूर्योदय झालेला नाही आहे, त्यामुळे थोडासा छटा दिसत आहेत आणि सूर्योदय झाल्यानंतर बघण्यात अजून मजा येईल। त्याचे 4-5 फोटो क्लिक करण्यात मस्त DSLRने। आणि आता आपण पाठीमागे दिसते ती शिवरायांचं जन्मस्थान, जिथे शिवरायांचा जन्म झाला ते ठिकाणी आपण जाणार आहोत। मगाशी आपण बघितली ती मूर्ती, आता तिथे जाऊ आणि ते ठिकाण मी तुम्हाला दाखवतो। आता आपण पोहोचलोय शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी। हे आपण आता शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी पोहोचलेलो आणि इथलं बांधकाम आणि इथलं वातावरण बघून खूप प्रसन्न वाटतं। सकाळी सकाळी आम्ही सर्वात प्रथम
या ठिकाणी आलो शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने. आणि आतमध्ये आल्यानंतर चढण होतं, खूप थोडी धाप लागली, पण वरती आल्यानंतर एकदम शांतता आणि सरळ सपाट जसं यायला लागलं तसं. सूर्याने पण आता चांगलं दर्शन दिलेलं आहे. आता आपण जे ठिकाण बघितलं तिथे शिवरायांचा जन्म झालेला. त्यानंतर इथून जन्म झाल्यानंतर ते यांचं बालपण इथे गेलं. त्यांना जिजाऊंनी तलवार कशी चालवायची किंवा घोडा कसा चालवायचा हे सगळं त्यांना आत्मसात करून दिलं. त्यानंतर ते इथून स्थलांतरित झाले रायगडावर. त्यांचं पूर्ण कुटुंब रायगडावर स्थलांतरित झालं. त्यानंतर हा किल्ला मुघलांकडे गेला असं म्हणतात. पाठी शिवरायांचं जन्मस्थान आणि इथे हे मुघल काळातलं थोडं बांधकाम आहे. आणि त्याच्या मगाशी आपण तिथे गेलेलो ते ठिकाण जिथे जिजाऊ आणि शिवरायांची बालमूर्ती अशी मूर्ती बघायला मिळते आपल्याला तिथे. हा गड आत्ता पाहून झाला. पुढे गेलं तर आपल्याला कडेलोट बघायला मिळेल. कडेलोट म्हणजे काय ते मी तुम्हाला सर्वसाधारणपणे एक्सप्लेन करतो. कडेलोट म्हणजे दुश्मन ज्याला पकडून आणायचे गडावर, त्यांना खोल दरीमध्ये जर काही चूक झाली असेल त्याच्यावरून ते विचारून त्याला अशा खोल दरीमध्ये खाली फेकून द्यायचे. त्याला म्हणतात कडेलोट. आणि असं त्या ठिकाणाचं नाव आहे. तिथून कडेलोट केला जायचा, त्यामुळे त्याला त्या ठिकाणाला नाव दिलं कडेलोट. गडावर येण्यासाठी आपण रात्रीचा प्रवास केला आणि त्यामध्ये माळशेज घाट बघण्याचा किंवा येतानाचा जो रस्ता होता खूप बघण्यासारखा होता. मध्ये आम्ही थांबलेलो एका तलावापाशी, जे आपण रात्रीचं जिथे बॉनफायर म्हणून असं कॅम्पसारखं केलेलं आम्ही, तिथे आग लावून आम्ही शेकोटी केली. ते बघण्यासारखं होतं, पण अंधार असल्यामुळे आपण दाखवू नाही शकलो. आणि आता जाताना दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तुम्हाला, ते पण एन्जॉय करूया आपण जाताना. आता आपल्याला गड पाहून झाला. आता जाण्याच्या खालची उतरण्याच्या दिशेने आम्ही परत चाललो आहे. आणि जाताना आपण परत त्याच रोडनी जाणार आहोत, माळशेज घाटनी. तर तो रोड पण आपण एन्जॉय करूया परत. हा गड कसा वाटला, शिवरायांचं बालपण जिथे गेलं किंवा शिवरायांचा जन्म जिथे झाला तो गड आपल्याला आवडला की नाही? मला तर सगळेच गड आवडतात, त्याप्रमाणे हा पण गड खूपच सुंदर आहे. तुम्हालाही आवडला असेल तर नक्की कमेंट करून मला कळवा. आणि काही गोष्टी जर आपण एक्सप्लोअर करण्यामध्ये राहून गेल्या असतील तर ते पण कळवा की जिथे आपण नाही जाऊन आलो. जसं मगाशी मी कडेलोट दाखवला तसं अजून एक पुढे ठिकाण आहे, पण ते बंद आहे, तिथे जाऊ देत नाही, कारण खूप खोल दरी आहे तिथे, त्यामुळे तिथे जाऊ देत नाही. बाकी खूप सुंदर आहे परिसर. नक्की इथे यायचं ट्राय करा. मुंबईपासून जवळजवळ 3 तासाच्या अंतरावर आहे. 120-130 किलोमीटरवर आहे. आम्ही सर्व बाईकने आलो, त्यामुळे 3 तासात आलो. बाकी तुम्ही कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टने इथे येऊ शकता. जुन्नर तालुका आणि तिथे पुणे जिल्ह्यामध्ये हा शिवरायांचा शिवनेरी किल्ला आहे. आता आपण गड उतरतोय आणि हे सागाचं झाड आपल्याला दिसतंय. आणि हे बांधकाम आता जे गव्हर्नमेंट आता हे बांधकाम जे तुटलेलं आहे ते परत दुरुस्त करते, त्यांनाच इतका वेळ लागतोय. मग मी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढा मोठा खडक आणि त्यामध्ये किल्ला बांधणं आणि तो एवढा मेंटेन करणं. त्या काळी 1600 काळी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याहून आधी हा किल्ला बांधलेला. आणि तेव्हाचं बांधकाम हे आत्तापर्यंत आपल्याला 200, 300, 400 वर्षानंतरसुद्धा बघायला मिळतं. हे कुंड, ह्यामध्ये अजूनसुद्धा पाणी आहे. आणि आपण जी विहीर तयार करतो आपल्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये, त्या विहिरीला पाणी थोडे दिवस लागतात, नंतर निघून जातं, पण इथे अजूनही पाणी आहे. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे बांधकाम दिसत असेल आपल्याला, हे खूप जुनं आहे, याच्यावर काही डागडुजी केलेली नाही आहे. आणि त्यावेळेचं सुद्धा बांधकाम अजून भक्कम आहे, टिकून आहे. आणि आत्ताचं बांधकाम पडलं जातं, पडतं, नाहीच होतं. पण हे तेव्हाचं
त्या काळातलं राजांच्या वेळीचं बांधकाम अजूनही आहे. हे ज्यांनी बनवलं आहे, ज्यांच्या हात इथे लागले ते खूप महान माणसं असतील आणि आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. आपणही खूप भाग्यवान आहोत हे सगळं पाहायला मिळतं त्यामुळे. आणि आपण हे जपलं पाहिजे. आपणच जपलं नाही तर नंतर आपल्या पुढच्या पिढीला हे बघायला मिळणार नाही. थोडासा पावसासारखं वातावरण झालं आणि पाऊस येतो आहे, सूर्य पण आहे आणि पावसाचे थेंब पण पडत आहेत. तर पटकन खाली उतरतो पाऊस यायच्या आधी. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप सुंदर परिसर आहे आणि खूप सुंदर मेंटेन केलेलं आहे. कारण कुठे माणसांनी घाण केलेली नाही आहे. साफसफाई तर आहेच, पण त्यानुसार माणसं जी येत आहेत जात आहेत. मला आता खूप माणसं दिसली येताना. जसं आम्ही खाली उतरतो आहे माणसांची येण्याची वेळ झाली आहे आणि काही कचरा नाही दिसत आहे, काही प्लॅस्टिक पडलेलं नाही दिसत आहे आपल्याला. खूप सुंदर ठेवला परिसर आणि असाच ठेवा. आणि हे सगळे बघण्यासाठी तुम्हाला एकदा यावं लागेल इथे आणि नक्की येण्याचं ट्राय करा इथे. आपण आज किती बायका घेऊन आलो, म्हणजे बाईक किती घेऊन आलो आपण? 6 बाईक आणल्या आज. आपण एकूण मिळून 12 आहेत ना? हो 12. 2 कसे सोलो? हां 2 सोलो. मग 12 6 कसे बाईक? 8 झाले असतील. हां 2 खाली होत्या गाड्या बरोबर. 8 बाईक घेऊन आलो आणि आता घरच्या दिशेने चाललो आहे. सकाळपासून काही खाल्लं म्हणजे रात्री जेवल्यानंतर काही खाल्लं नाही आहे. आता नाश्ता करू हेवी. पोट भरल्यानंतर मग घरच्या दिशेने जवळजवळ 12-1च्या सुमारास घरी पोचू. 12-1च्या सुमारास पोचू. कारण आता 9 वाजलेत. 3 तास मॅक्झिमम लागेल. आम्ही जरी थांबलो मध्ये तरी 3.5-4 तास जरी लागले तरी 12-1 वाजेपर्यंत पोचू. आज रविवार आहे आणि तो थोडा रेस्ट करायचा आहे कारण उद्यापासून परत ऑफिस आणि काम सगळं चालू होईल. तुम्हाला माहिती आहे. मग नंतर व्हिडिओला वेळ नाही मिळणार. त्यातल्या त्यात एन्जॉय करण्यासाठी जो वेळ मिळाला आहे तो खूप भरपूर आज एन्जॉय केला असं वाटतं. कारण गडावर एवढ्या सगळ्या पाहण्यासारख्या गोष्टी होत्या त्या ह्या कॅमेऱ्यामध्ये आपण नाही कैद करू शकत. त्यानुसार मी जितका कैद केला तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. जातानाचा माळशेज घाट एन्जॉय करू कारण येताना आपण तो अंधारात बघितला. तो एन्जॉय करू. त्याचे काही सिनेमॅटिक शॉट तुम्हाला दाखवेन आणि नंतर मग घरी पोचल्यावर हा व्लॉग एंड करू. मस्त तलाव दिसते. आता आपण माळशेज घाटात आहोत आणि मोठे मोठे डोंगर आणि दऱ्या दिसत असतील आपल्याला. याच रोडवरून आम्ही काल रात्री अंधारात आलेलो आपण आणि आता चाललो आहे. त्यामुळे आपल्याला दिसायला बघायला मिळतं आहे. रात्री काही अंधारात दिसलं नाही त्यामुळे मी ब्लॉग एंड नाही केला आणि हा नजारा बघण्यासाठी थांबलेलो की सकाळी हा नजारा तुम्हाला दाखवावा. आणि आता दिसतोय आपल्याला पाठीमागे मोठाच्या मोठा डोंगर. त्याच्यात एक छोटीशी वाट आहे रस्त्याची. तिथून रस्त्यावरून गाड्या जातात. बस काही माणसं तिथे थांबलेली एन्जॉय करण्यासाठी, काही फोटो क्लिक करण्यासाठी. आपल्याला थांबायचं होतं ना? हो थांबायचं. पुढच्या पॉईंटला आम्ही पण थांबणार आहोत. तिथे खूप गर्दी होती. अजून एक पुढे पॉईंट आहे तिथे थांबणार आहोत आम्ही. काय हवा आहे रे.
इथे म्हणजे काल निघाल्यापासून 12 तास पण नाही झालेत निघून आणि असं वाटतं की आम्ही पूर्ण दिवस फिरलो आणि खूप एन्जॉय केलं आहे आणि हा शेवटचा माळशेज घाटचा व्ह्यू बघून खूप मस्त वाटलं. तुम्हाला पण आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. काल आम्ही इथे थांबलेलो रात्री, मी तुम्हाला बोललो ना जेव्हा लाईट गाडीची मारलेली तेव्हा, आणि इथून रात्री आम्ही इथे थोडा वेळ थांबलेलो. खूप थंडी वाजत होती, खूप थंड हवा येत होती आणि आता पण खूप हवा आहे बघा. आणि इथून जो बघण्याचा आनंद आहे, कारण निसर्ग पूर्ण चारही दिशांनी आपल्याला डोंगर दिसत आहेत. इथून ते पूर्ण तिथपर्यंत बघा पूर्ण डोंगर रांगा आहेत. इवन वरती पण तिकडे डोंगर आहे आणि आपण डोंगराच्या मध्ये आहे. हा आहे माळशेज घाट आणि खूप 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 हवा येते. तुम्हाला थोडा आवाज पण कमी येत असेल माझा मायक्रोफोनमधून, कारण खूप हवा येते आणि खूप छान वाटतंय. खूप पक्षी बघायला मिळत आहेत. आता मला माहीत नाही किती कॅमेरा जस्टिस करत असेल, पण खूप मस्त प्लेस आहे, बघण्यासारखं प्लेस आहे आणि खूप खूप एन्जॉय केलं आज, काल आणि आज. जास्तीत जास्त आम्हाला घरातून निघून 24 तास पण नाही झाली, 12-13 तासामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं. असं वाटलं की आम्ही पूर्ण दिवस एन्जॉय केलं आणि खूप आज असं वाटलं की 2 दिवस आम्ही फिरतोय आणि खूप मजा वाटली असं निसर्गामध्ये फिरायला. तुम्ही पण असं ट्राय करा काहीतरी फिरण्यासाठी. शिवनेरी किल्ल्यावर जा किंवा माळशेज घाटामध्ये या. मुंबईपासून खूप कमी किलोमीटर अंतरावर आहे. जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावर असेल हे ठिकाण, माळशेज घाट, किंवा परत तुम्ही शिवनेरीला पण येऊ शकता. बघा खूप हवा सुटली. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, कारण खूप मस्त झाला व्हिडिओ. मला तर खूप प्लेसेस आवडली. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत गुड डे, टेक केअर, बाय बाय.